तर हे काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ब्लॉग. तर आता वाजले 11:30 आणि आता ब्लॉगला स्टार्ट करतोय. आता लाईत म्हणजे आमच्या बागात आंब्याच्या. तर आता खेळतोय आम्ही पत्त्याचे चिट्टा खेळतोय. पत्ते पण बांधले थोड्या वेळ चिट्टा खेळणार पडता पत्त्याचे पाणी खेळत. आता वेदू स्टार्ट आहे. वेदू मी श्रेया पर संस्कृती. आता उद्या होते वेदा आपल्या 4 चिट्टा घेऊन टाकूयात आणि ह्या 2 चिट्टा तिकीट टाकूयात. तर 4 चिट्टा उडून आपण बघ काय येते मला. 2 हे आहे आणि 2 आहे पुढे गेलं. 2 आहे हे दिसलं. हां 2 आहे हे. तर माझ्याकडे 4 चिट्ट्या आहेत अशा. ह्यांना कळाला एकाला आलेला आहे. हां जा घरी बघू शकता. माझ्याकडे 4 प्रकारच्या चिट्टा माझ्याकडे 4 प्रकारच्या चिट्ट्या माझा आहे 2 नंबरला आहे. उचल तर हा बघ वेद्याचा खाली आहे आणि वेद हात टाक तुझा कसा होता वेद्याच्या बोटावर होता. हा वेद्याच्या बोटावर आहे. वेद्याचं बोट खाली आहे. असं काय वेद्याच्या बोटावर आहे. मी काय टाकलेला हात खरं वेद्याच्या बोटावर आहे तुझा हात. नाही आमचा 2 नंबर आहे. नाही तो फोरता तो आमचा 2 नंबर हात. तर गाईज मी 2 वेळा आलेला आहे. फर्स्ट मला 1000 रुपये मिळालेले आहेत. वेदू एकदा वेदरा मग 0 भेटला होता. आता श्रेयाला 0 भेटलेला आहे. आणि संस्कृती किती 2 सेकंड आली ना तू. हां संस्कृती 2 सेकंड आलेली आहे. संस्कृतीवर किती 700 का 500 किती 700. संस्कृतीला 700 मला 1000. तर बघू लास्टला कोण किंग होत आहे कोण क्वीन होत आहे आणि कोण पोलीस बनते आणि कोण चोर बनते. मला गॅरंटी ह्याच्यावर आहे चोर म्हणाले. पण चोरांना पोलिसांना चोराला हुडकायचं असते. पोलिसांनी चोराला हा पण नाही तसं नसते. पोलिसांना चोराला चोर बुडी मध्ये असते ना. हात पण असते. आता मग प्लस 4 चिट्ट्याला पाहिजे असते त्या. बर बहुत मला ह्याला राजा होणार आहे. नाही ते चोर होणार आहे. मी राजा होणार ते आहे. चोर होणार आहे. ते चोर होणार आहे. उद्या तर काय जे ते काल पाईप उकरायचं काम चालू होतं ते काम झालेलं आहे. आता साईडला आमच्या ना खत टाकायचं चालू आहे. बाबासोबत त्यांच्यासोबत आहे. तो सगळ्यांना पाणी द्यायचं आहे. तर माझी टॅग घेऊन चाललेलं आहे मी. कारण की जर तिथं गोळ घातला पण बघून घेतं तर मला कोणती चिट्टी देणार नाही. त्यामुळे खिशात ठेवू आपण चिट्ट्या ठेवू आपण खिशात. त्यांना पाणी देऊयात मग आपण डाव कंटिन्यू करूया. ही लास्ट टाइम होता आणि वेदो आहे 3200 वर म्हणजे वेदो आहे चोर आणि श्रेया होणार आहे आता पोलीस. आमच्या आता बघू. तू काय म्हणली बास करूया मी म्हणलं 10 होती आज नाही तसं काय. तर आता बघू कोण संस्कृती माझ्यापैकी कोण राजा होते कोण राणी होते. कारण की बॉस तर इकडे आहे. कारण की मी मला जास्त 1000 आलेला आहे. बघू आता प्लस ऍडिशन चालू आहे अजून. आमदार राजा किंग आणि संस्कृती राणी आहे. आणि आता हे चोर आहे. ह्याला चिट्ट्या लपवायचे आहेत आणि इकडे पालाखाली झाडापाशी कुठे बी लपवू शकते. आणि आमच्या पुढे एक स्ट्रेट पोलीस आहे. ह्याला चिट्ट्या हुडकायच्या आहेत. चिट्ट्या पाहिजेत. वेदूला आणि श्रेया हुडकणार आहे. तर श्रेया कुठे बी वेदू कुठे बी पालाखाली झाडावर लपवू शकते. तर बघूया आपण श्रेया हुडकू शकते का. आता जायचं आहे जारचं आपल्याला पाणी आणायला. तर फटाफट जागा गावात आणि फटाफट घेऊन या पाणी. ते घेऊन आलेलं आहे आणि वेदूने एक मस्त कांड केलेलं आहे. आम्ही उतर म्हटलं वेदू उतरलेली नव्हती आणि गाडी अशी उभी स्टँडवर उभ्या होती आणि स्टँड थोडासा उंच असल्यामुळे गाडी थोडी स्ट्रेटवर उभ्या राहत्या. पण थोडीशी इकडं लेफ्ट साईडला टर्न होत्या. वेदूनं स्टँडकडे उतरलं नाही. असं इकडे ह्या बाजूला उतरलं नाही. तेव्हा उतरली ह्या बाजूला स्टँडच्या विरोध बाजूला. त्यामुळे गाडी पडली ह्या अंगावर. गाडीचं हेडलाईट तुटले म्हणजे हेडलाईट काम करत नव्हतं म्हणजे थोडं लाईट लावून ते बाहेर काय तुटली होती. पण हेडलाईट तुटून गेलेला आहे. हेडलाईट जाऊ द्या. वेदूनं पुढचा ब्रेक पण तोंड टाकलेला आहे. तर पुढचं म्हणजे मागच्यावर आम्ही आणली गाडी पण पुढचा ब्रेक एवढं थांबवता फक्त येत होता. असं स्पीड कमी करायला काय आम्ही बॅक ब्रेक वापरत होतो. पण वेदूनं मस्तपैकी पुढचा ब्रेक तोडून टाकलेला आहे. तर हे एक नुकसान झालेलं आहे. पण असू द्या पप्पा ह्यावेळेस आज पण काय म्हणत पप्पा असू द्या म्हटले होत राहतं. त्यामुळे आता आम्ही पत्त्याची पानं खेळायला तिकडे चाललेलं आहे. आता सारून धुण्याची तयारी. कारण की थोड्या दिवसात आमचं होणार आहे ते. आम्ही रात्री करतो हिंदू बघून बैठायचं तुम्ही त्याचं आम्ही रात्री हे केलं तर सवासण्या म्हणजे सवासण्या आणि दूध भाताचं कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सारून धुणं काढलेलं आहे. मोठे म्हणजे झाडू बिड पुरा प्रॉपर काढलेला आहे. वन जाळ्या काढलेल्या आहेत. अजून भांडी आज होतात. भांडी आज होऊन जातील. परत ना उद्या कपडे सगळं धुवून परत ना मग दुधात भिजू काढणार. परत ना ते काढणार. त्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी पाट त्याला तापवणार आणि त्या दिवशी आपण पुरणपोळ्या करून
ते देवाला नैवेद्य दाखवून आपण ढोल वाजवत आपण सवासण्या बसवणार पुरणपोळीसाठी. त्या दुसऱ्या दिवशी आपण जे पाठव केले दूध भात ते खाणार आपण. तुम्ही हिंदी ब्लॉगमध्ये बघू शकता. तर ते आता करायचं आहे. त्याच्यासाठी चालू आहे तयारी आहे. ते धुणं चालू आहे आणि आज भांडी घेऊन ठेवते वे दुसरे या. हे बघा एवढी भांडी, हे बघा फुल भरलेलं एवढी सगळी भांडी आणि तांब्या सगळं तांब्या ही ताटं अजून चालू आहे. ही तर पोरं झालं अजून मोकळं केलं आहे. अजून थोडं सामान आहे. डबे पुसून घ्यायचे कारण त्यात फोन सामान भरलेला आहे. ही काय फॅन वगैरे पुसून घ्यायचं. हे पोरं वरनं बघा किती वाईट दिसायला एवढं छान केलेलं आहे. आता अजून भांडे वगैरे स्वच्छ करायचे आहेत आणि डबे तर पुसून घ्यायचे वरनं. तर काय बघा अजून एक स्लॉट आलेला आहे. सगळे इथं वहीनं मांडते कारण की आपलं ताटं सुकवायची पण आहे त्यामुळे असे चुकवले आहेत. आता लाईट गेले आहे त्यामुळे थोड्या वेळात फॅन चालू करून फॅन फटाफट वाढतील परत त्यांच्या जागेला अरेंज करून द्यायचं आपण मस्तपैकी आणि बाहेर धुवायचं चालू आहे. श्रेय करते पाणी चालू. आता मग पाट्या पण भरून घ्यायत भांडे धुवायसाठी आणि गुरांना पण थोडं पाणी मारून टाकू आणि ड्रम पण पाहिजे ड्रम भरून टाकूत. 3 पीस लाईट आहे त्यामुळे थोडं प्रेशर कमी आहे. काय नाही भरून घेऊ सगळं हे भरून घेतलेलं आहे आणि इथं थोडं मारत होतो बाहेर बघा. ह्या थोडं वलं केलेलं आहे आणि एक मस्तपैकी मॅटर झालेलं आहे. हे बघा ह्यात एक छोटंसं होल पडलं आहे. एवढं चिरलेलं आहे पाईप छातनं एवढं पाणी गेलं आहे बघा. फुल आता वाढलेलं आहे उन्हामुळे आणि सगळं ही ओलं झालं एवढं इथं मारलं नसतं पण एवढं ओलं झालं नाही. तर मीटर पाणी त्यामुळे पाणी पण गेलेलं आहे. आम्ही तिकीट पण घेऊया तिकीट टे मारूया. तो पण थोडा यूज करूया कारण गुरांना पाणी मारायचं आहे. गरमीमुळे थोडं ही करत आहे आणि ड्रम भरून घ्यायचं कारण थोड्या पाणी मारायचं आहे 1-2 तासांनी. तिकडे मारलेले आहे तर आता बघू चालू करून आपण पाणी निघतंय का नाही तर मग परत मग ती कापूनच पाईप बसवावं लागणार आहे पुढं. बघूयात एकदा नाही झालं तर मग कापूनला परत लावायचं नाही तसं वापरू शकत नाही कारण इथे मीटर पण आहे आणि करंट चालू आहे आता मोटरसाठी त्यामुळे. हां पाणी चालू आहे आता फायनल ड्रम भरतोय. माझा फोन जरा एसटी क्वालिटीचा आहे जरा हँग मारतोय त्यामुळे थोडे व्हिडिओ अर्धा निघलेला आहे. तर आता ड्रम भरून घ्या. हे तो पण थोडे कमी आहेत परत गुरांना पाणी मारूया. आता इकडे असं की जेवायला मला जेवण झालेलं होतं मग अशी 5 वाजताच मी चपाती खाल्लेली एक त्यामुळे आता मला भूक नाही आहे तर मी एकटाच बसलेलो आहे इथं. थोड्या फोन बघूया तो पण जेवण होऊन जाईल मग इथे थोडं काय करायचं मग झोपायचं. तर आता ह्या इथं वर एक कार्यक्रम आहे नाव ठेवायचं त्यामुळे थोडंसं साऊंडचा आवाज येतोय तो थोडा इग्नोर करा कारण की म्हणजे कार्यक्रम पण तो महत्त्वाचा आहे त्यांचा. तर काय दिवशी नेक्स्ट डे काल मी खाऊन पिऊन झोपलो होतो. थोडा ब्लॉग उशीर झाला तर आज दिवशी नेक्स्ट डे तर थोडे म्हणजे नेटमुळे थोडे ब्लॉग पुढे मागे झाले होते त्यामुळे थोडे ॲडजस्ट करून घ्या. म्हणजे जे आधी केलं ते नंतर टाकतोय मी त्यामुळे थोडं हे झालं कारण की आधी नेटचा डाटा प्रॉब्लेम होता. डाटा नव्हता त्याच्यात संपला होता त्यामुळे थोडं अलर्ट आलं होतं मग त्यामुळे ती लेट टाकलेलं आहे तर थोडं मागे झालं आहे. तर आज आणि आता सीन बघा वाघ खाऊन टाकीन आजचा विषय हा आहे. तर तुम्हाला ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय.